दिंडोरीतील पालखेड एमआयडीसीत स्टील सळई चोरी करणाऱ्या टोळीवर एलसीबीचा छापा 2.78 कोटींचा मुद्देमाल जप्त. दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील पालखेड एमआयडीसी परिसरात स्टील सळई चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 2,78,17,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे औद्योगिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पालखेड एमआयडीसीतील एमआयटीसी रोलिंग मिल प्राली कंपनी बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रेलरमधून स्टील आसरी सळई एका ट्रेलरमधून दुसऱ्यात हलवून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही चालकांच्या संगनमताने अंधाराचा फायदा घेत हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकत 7 संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 6 ट्रेलर, 8 ते 32 मिमी आकाराच्या लोखंडी सळया, 1 मारुती कार, 7 मोबाईल हँडसेट, रोख रक्कम 1,09,500 रुपये तसेच वाहनांची कागदपत्रे असा एकूण 2,78,17,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने केली. पथकात सहपोनी नितीन रणदिवे तसेच सचिन धारणकर, प्रीतम लोखंडे, धनंजय शिलावटे, गिरीश निकुंब, बापूराव पारखे, विश्वनाथ धारबळे, संदीप नागपुरे, माधव साळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम व नितीन गांगुर्डे यांचा समावेश होता. औद्योगिक क्षेत्रातील अशा प्रकारच्या चोरींवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.